पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटनी केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह करू नये असं माझं मत आहे भाऊ। त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156(3)चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे बरं का, त्याचा वापर तुम्ही करू शकता, परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने, तसं काही गोष्टीत माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला ह्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा। मोठ्या मनानं आमचं मन छोटं आहे, आम्ही गरीब आहेत, आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही। आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण उंच शिक्षण मध्ये माझ्या लेकराला मी शिकविले होते। माझा लेकरू वकील झाला होता, 17 तारखेला माझ्या लेकराचं पेपर होतं। मग ह्या लोकांनी मला छोटं मोठं मन करा आणि माफ करा म्हणतात। आमचं मन बारीक आहे, आम्ही काय कुणाला माफ करत नाही। गुन्हेगाराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि धस साहेबांनी काय करा, तुम्ही तुमचं मन मोठं आहे, तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या ताब्यात द्या आणि 1-2 दिवस 4 दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजीपर्यंत, 1-2 मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये, मग तुम्ही माफ करा। आमच्यानं माफ करणं होत नाही। माझ्या पोटात हेंडगा पडलंय, माझा पोटचा गोळा गेलाय, मला रात्रीळ मला चैन पडणं, मला लय फार ही चुकीचं बोलल्यात धस साहेब। हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही। आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या।